तरुणीची निर्गुण हत्या, आरोपी फरार. इंदिरानगर परिसरात भीतीचं वातावरण. नाशिक शहराला हादरवून सोडणारी धक्कादायक घटना समोर आली आहे. इंदिरानगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वनसंपदा सोसायटी गार्डनमध्ये बँक ऑफ महाराष्ट्र जवळ 21 वर्षीय तरुणीची चाकूने सपासप वार करून निर्गुण हत्या करण्यात आली आहे. मृत तरुणीचे नाव वैष्णवी आवारे असून शनिवारी रात्री 10:30च्या सुमारास ही घटना घडली. घटनेची माहिती मिळताच इंदिरानगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला आणि प्राथमिक माहितीनुसार प्रेमसंबंधातून ही हत्या झाल्याचा संशय व्यक्त केला जातोय. इंदिरानगरमधील वनसंपदा सोसायटीच्या गार्डनमध्ये तरुणीचा रक्ताच्या थारोळ्यात पडलेला मृतदेह आढळून आला. या घटनेची माहिती मिळताच इंदिरानगर पोलिसांनी घटनास्थळ गाठत परिसर ताब्यात घेतला. फॉरेन्सिक तज्ज्ञ आणि पंचांच्या उपस्थितीत घटनास्थळाचा सखोल पंचनामा करण्यात आला. घटनास्थळावरून रक्ताचे नमुने आणि इतर महत्त्वाचे पुरावे जप्त करण्यात आले असून सीसीटीव्ही फुटेजसह सर्व तांत्रिक बाबींची तपासणी सुरू आहे. दरम्यान मृतदेह पुढील तपासासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात हलवण्यात आला. शवविच्छेदन अहवालानंतर मृत्यूचे नेमके कारण आणि हल्ल्याचे स्वरूप स्पष्ट होणार आहे. पोलिसांकडून नातेवाईकांचे जबाबही नोंदवण्याचं काम सुरू आहे. प्रेमसंबंधातून हत्या झाल्याचा प्राथमिक संशय व्यक्त केला जात असला तरी पोलिसांकडून सर्व शक्यतांचा तपास सुरू आहे. आरोपींचा शोध घेण्यासाठी विशेष पथके तयार करण्यात आली असून सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक पुरावे आणि प्रत्यक्षदर्शींच्या माहितीच्या आधारे तपास वेगाने सुरू आहे. या प्रकरणाचा लवकरच उलगडा होईल असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे. 24 लाईव्ह महाराष्ट्र न्यूज प्रतिनिधी मुकेश मुंजे, नाशिक.